येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड काय मॉर्निंग मॅम. एक्सपिरियन्स होता बीटीसीचा? सुरुवातीला बीटीसी मध्ये येण्याच्या आधी काय म्हणजे मानसिकता होती आणि आल्यानंतर काय फील केलं? सुरुवातीला म्हणजे मी खूप आळशी होती सगळ्यात पहिले. कारण काय व्हायचं, कॉलेजचा टायमिंग जो होता आमचा तो थोडा उशिरा असायचा. 11 वाजेला कॉलेज असायचं. त्याच्यामुळे उठणं मोस्ट ऑफ 7:30ला 7:00-7:30ला उठायचं. आरामात अंघोळ वगैरे आवरून मग कॉलेजला जायचं. आल्यानंतर पण काहीच नाही, बनवायचं स्वतःचा स्वयंपाक, जेवायचं. बट आताचा जे शेड्यूल झालेला आहे स्वतःमध्ये, सकाळी 4:40 ची बेल लावलेली असली त्याच्या अगोदर जाग येते. सरांना गुड मॉर्निंगचा मेसेज जातो. माझे कोच हेमंत घोडेस्वार सर आहेत आणि ते एवढे जास्त अप्रिशिएट करतात प्रत्येक गोष्टीला आणि कॉल करणं खूप जास्त अप्रिशिएट नाही, पॅम्परिंग करतात. पॅम्परिंग करतात. आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे एवढं सपोर्ट पण करतात ना ते, की कोणत्या वेळेला काय करायला हवं किंवा मग सकाळी उठण्यापासून त्यांचा प्रत्येक दिवसाचा जो शेड्यूल आहे माझा, तर तो मॅनेज करणं. आणि 21 डेज मध्ये म्हणजे चेंजेस काय होतात, की आपण एखाद दिवशी काय करतो, तर माझं काय होत होतं 21 दिवसामध्ये ना मध्यंतरी मला खूप असं वाटायचं की काहीतरी खाऊन घेऊ, आता बस झालं. कॉलेज लाईफ आहे, सोबतचे जे स्टुडंट्स आहेत, सोबतचे जे फ्रेंड्स आहेत ते काहीतरी खातील. आता कालच मी सरांना कॉल केला, आज बीटीसीचा लास्ट डे होता म्हणजे काल, आणि काल आम्ही थोडं बाहेर फिरायला गेलो होतो ग्रुपने, तर सगळे ऊसाचा रस पित होते. मी लगेच सरांना कॉल केला की सर घेऊ का ऊसाचा रस? सर म्हटले नाही नाही साक्षी, आज लास्ट डे ना बेटा, उद्या तुला देईल मी सूट वाटल्यास, पण आज नाही, आज नाही. म्हणजे ते जे सरांचं प्रत्येक वेळेस जे प्रोत्साहन राहिलं की हे करा, हे नको करू, किंवा हे खा, हे नको खाऊ, आणि जे शेड्यूल दिवसभराचा चेंज व्हायचा, काही पण खाण्यात यायचं. आणि मला सुरुवात PCODची झाली होती, कारण माझं जेवणाचा टायमिंग इथे फिक्स नव्हता. त्याच्यामुळे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुला PCODची सुरुवात आहे. आणि मी स्वतः एक फार्मसी स्टुडंट असल्यामुळे मला त्या गोष्टीचं खूप नॉलेज आहे की ते का होतंय किंवा ते का वाढते. कारण माझं रेग्युलर वर्क म्हणजे दिवसभरामध्ये माझी एक्सरसाइजच नव्हती. दिवसभर बिझी असणं शेड्यूल, आणि संध्याकाळी आल्यानंतर एवढं थकवा यायचं की जेवण केलं की डायरेक्ट झोपणं असायचं. त्याच्यामुळे आता इथे सकाळी 4:40 म्हणजे 4:40 उठणंच होतं. टायमावर उठल्यानंतर 5:15ला मी स्टार्टिंगला बुक रिडिंग सुद्धा मी ऐकत असते आणि तिथून माझी सुरुवात होते. एकच मिनिट, फक्त मी एक प्रश्न विचारे. तू बोलली की माझी 4:30ला आता मॉर्निंग होते, बरोबर? आधी कम्युनिटी मध्ये येण्याच्या आधी तुझी सुरुवात किती वाजता व्हायची? माझी सुरुवातच 7:30ला मी उठायचे आणि 8-8:30ला मी रेडी व्हायचे आणि कॉलेज जायचं वगैरे. म्हणजे 8:30 पासूनच माझी रेग्युलर रुटीन चालू व्हायची. आता तू 5ला रेडी असते, बरोबर ना? म्हणजे तू 3.5 तास आधी असते, 3.5 तास बिफोर असते. हो. आणि दिवस पण असा मोठा वाटतो खूप. आपल्याला वाटतं की एवढ्या लवकर काय उठायचं. स्टार्टिंगला मलाही आळस आला, कारण मी बीटीसी पासूनच सुरुवात केलीये. मी अगोदर स्टार्टिंगला जे वर्कआउट होतं ते काहीच केलं नव्हतं. डिरेक्टली बीटीसी मध्ये मी ऍडमिशन घेतलं आणि पहिल्या दिवसापासून मी 21 डेज, आजचा लास्ट दिवस आहे, आणि सलग करत आली. मध्यंतरी मी आजारी पण पडली होती. तुमच्याशी माझं बोलणं पण झालं होतं, घोडेस्वार सरांशी पण झालं होतं. म्हणजे एकच दिवस मी तो गॅप टाकला. सुपर संडेचा दिवस होता. मला थोडं चक्कर वगैरे येत होते आणि वातावरण इथे चेंज होत राहतंय, क्लायमेट, म्हणून मला थोडा त्रास झाला होता. बट तरी पण मी ऑफलाईन 2 दिवस सलग हळूहळू का असेना पण वर्कआउट केलं. आणि जो आपण खंड पाडतो ना, आता मी जो संडेच्या दिवशी वर्कआउट नाही केलं, त्या दिवशी मला एवढं लूज फील होत होतं. म्हणजे व्हिडिओज माझा ऑफ होता, पण मला ते ऐकायला येत होतं सगळं, की सगळे लोक वर्कआउट करतात, आणि ती एनर्जी मधून येत होती की यार आपण का करू शकत नाहीये, मलाही करायचंय, मी पण करू शकते. म्हणजे तो जो उत्साह आहे ना, इथून खूप येतो. आणि इथले जे कोच आहेत, मी खरंच सांगते, इथले कोच मध्ये म्हणजे काय वेगळ्या प्रकारची एनर्जी. आज सुद्धा तुम्ही घोडेस्वार सरांना बघितलं असेल, नाचायच्या वेळेस मला अक्षरशः हसायला येत होतं झुंबा त्यांचा बघताना, की त्या माणसामध्ये केवढी एनर्जी. 57 एज मध्ये बिलकुल वाटत नाही, ते अजिबात वाटत नाही. ते माझ्यापेक्षाही मला कधी कधी वाटतं माझ्या सोबतचे आहेत, माझे फ्रेंड आहेत, असं म्हणजे खूप एनर्जी. कांतीलाल राठोड सर झाले, बाकीचे खूप सारे जे कोचेस आहेत, सगळ्यांमध्ये खूप अलग लेवलची एनर्जी आहे. आणि ते बघून असं उत्साह येतो की आज. आणि तुम्हाला सुद्धा मॅम, तुम्हाला बघून तर मी जेव्हा फर्स्ट टाइम तुम्हाला पाहिलं, मला अजिबात वाटलं नाही की तुम्ही आमचे जे हेड कोच आहात. बट मला तुम्हाला बघून असं वाटलं की माझ्या वयाची मुलगी आहे आणि ह्यांचं
यांचं कसं काय लग्न झालं, यांना कसं काय मुलगा वगैरे असेल, बिलकुल वाटत नाही मॅम तुमच्याकडे बघून. आणि ही एनर्जी टिकवून ठेवायची असेल आपल्या लाईफमध्ये, आपल्याला जर चेंजेस करायचे असतील तर नक्की तुम्ही बीटीसी जॉईन करा. आणि बीटीसी मधून खूप खूप लाईफ चेंज होते असं मला वाटतं. आणि सेकंड बीटीसी मध्ये तर मी आत्ताच नाव नोंदवून दिलंय आणि माझं झालंय ऍडमिशन सेकंड बीटीसी ला. आणि माझे प्रोडक्ट पण येऊन गेलेत सगळे, जे पण काही फ्युल आहे, एनर्जी ड्रिंक आहे, सगळं माझं येऊन गेलंय. यांच्याबद्दल काय म्हणशील कलानी सर आणि सोनल मॅडम? सोनल मॅडम ते म्हणजे त्यांनी मला 2-3 वर्षापासून खूप कंटिन्यू फोर्स केला की साक्षी तू कर, तू जॉईन हो. आणि माझे पप्पा पण ईश्वर महाजन, आई पण रेखा महाजन, यांना पण सरांनी खूप म्हणजे त्यांनी फोर्स केला. आणि ते पप्पांचे बेस्ट फ्रेंड आहेत, जे काका आहेत राकेश काका आणि सोनल काकू, त्या दोघं पण पप्पांचे बेस्ट फ्रेंड आहे, मम्मीचे बेस्ट फ्रेंड आहे. आणि ते सोबतच आमच्या सोबत फिरायला वगैरे कुठे पण ट्रिप असली की सोबत असतात. ते आम्हाला प्रत्येक वेळेस सांगायचे की आम्ही करतोय, तुम्ही पण करा, आमच्यात तुम्ही चेंजेस बघताय. बट ते राहतं ना एक आपला स्टुडंट वाला इगो की नाही मी करून घेईल, माझी माझी जिम करेल, मी रूमला माझं योगा वगैरे करत असते, माझं करून घेईल. बट ते काहीच होत नाही चेंज, कारण आपण आळसपणा खूप करतो. एकटं जर करत असलो ना, 2 दिवस करतो, तिसऱ्या दिवशी जाऊ दे, आज थकून गेलो, आज काही उठत नाही. पण इथे तसं नसतं. तुम्हाला कोचचा कॉल येतो आणि तुम्हाला ते उठवतात की ए उठली की नाही साक्षी, चल चल बरं पटकन जॉईन हो. ह्या गोष्टी इथून आपल्याला मिळतात. म्हणून आपण कंटिन्युअस ते करत जातो आणि आपल्यात नक्कीच चेंजेस वाटतात. आता रिझल्ट लागेलच बीटीसीचा. आणि तुम्ही माझ्या आई वडिलांचा आणि माझा स्वतःचा सुद्धा, माझ्या वडिलांचा तर एवढा भयंकर चेंजेस बघणार, आम्ही स्वतः एवढे शॉक झालोय. काल आम्ही तिघं पण कॉन्फरन्सला होतो, मम्मी पप्पा आणि मी. आम्हाला एवढं हसायला येत होतं पप्पांना बघून की पप्पा तुम्ही कसं काय केलं, म्हणजे एवढं सगळं मॅनेज. त्यांचा दिवसभरचा शेड्यूल तुम्हाला सांगेल, अजिबात वेळ नसतो त्या माणसाला. आणि त्यांचं ते डिटॉक्स करणं, स्वतःला मी त्यांना एक गरम पाण्याची बॉटल करायला दिली, हॉट वॉटरची, ती मागवून दिली मी. ते तिथे एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा टाइम काढून ते लावून घेतात, गरम करून घेतात, पिऊन घेतात. तिथे लोकांमध्ये टाइम नसतो तरी काकडी खाऊन घेतील, गाजर खाऊन घेतील. म्हणजे त्यांना बघून जे मोटिवेशन येतं ना, मी आजारी असताना सुद्धा उठायची की नाही पप्पा करताय, पप्पांना वेळ मिळतोय, तर आपण का नाही करू शकत, आपण पण करू शकतो. आणि खूप एनर्जी येते. तुम्ही पप्पांना पण बोलू शकतात, आता ते स्वतः त्यांचा अनुभव सांगतील. तुला सांगू का साक्षी, तू बोलते ना त्यावेळेस त्या मम्मी पप्पांना इतका आनंद होतो ना, त्यांना वाटतं की म्हणजे तो आनंद बघते ना तू चेहऱ्यावर, कोचला खूप आनंद होत असतो. आणि मम्मी पप्पाला वाटते की आपल्या मनात जे चाललंय, आपल्याला जे बोलायचे ती साक्षी सगळं बोलूनच टाकते. आणि तुला माहितीये का की सोनल मॅडम आणि राकेश ठलाने सर आहेत ना, यांना टुगेदर होणार आहे आपलं बीटीसीचं, कारण त्यांनी 5 व्यक्तींच्या आरोग्यात बदल केलेला आहे. तुम्ही 3 जण बीटीसी मध्ये आलात, आणखी 2 व्यक्ती आहेत, म्हणून त्यांचं गेट टुगेदर मध्ये विशेष रिकॉग्निशन असणार आहे. यस, त्यांना तिथे इन्व्हाइट केलं जाणार आहे आणि त्यांचं तिथे रिकॉग्निशन पण केलं जाणार आहे, कारण त्यांनी स्वतःच्या आरोग्यात बदल केलाय, पण स्वतः सोबत त्यांनी जवळजवळ 5 व्यक्तींना या ठिकाणी आणले, त्यांच्या आरोग्यात बदल करण्यासाठी मदत केली, म्हणून त्यांचं पण रिकॉग्निशन होणार आहे. यस. आणि ह्यावेळेस सुनील खराणे सर आणि मॅडम दोघेही बीटीसी मध्ये असणारच आहे. त्यांचं नाव मी ऑलरेडी घेतलंय, त्यांना काही विचारणार नाही तुम्ही सहभाग घेणार आहात का नाही. बरोबर ना सुनील खराणे सर? व्हेरी गुड. येस हो येस येस, दोघं पण? हो दोघं. ओके ओके, थँक्यू सो मच. आता तुम्ही साक्षीचा एक्सपिरियन्स ऐकला. आणि हे तिचे मम्मी पप्पा आहेत, हे दोघं बसलेत नाही, ईश्वर महाजन आणि रेखा महाजन, हे नंदुरबारला असतात. आणि जसं साक्षीने सांगितलं की त्यांचं खूप बिझी शेड्यूल असतं, पण एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये रात्रीच्या पहाटे 2 वाजता यांच्या दिवसाची सुरुवात होते. ज्यावेळेस काही लोक झोपतात त्यावेळेस त्यांच्या दिवसाची सुरुवात झालेली असते. आणि त्याच्यानंतर तिथून पुढे ते आजपर्यंत ते 10-10:30 ला घरी यायचे. आणि नंतर बाकीच्या गोष्टी ते करत होते, योगा वगैरे सगळ्या गोष्टी करायचे, पण पाहिजे तो फिटनेस येत नव्हता, हेल्थ चॅलेंजेस कमी होत नव्हते. ज्यावेळेस रेखा मॅडम फक्त मला एक सांगा, त्या हाताच्या दुखण्यासाठी तुम्ही प्रत्येक दिवशी किती खर्च करत होता? प्रत्येक दिवशी हाताच्या दुखण्यासाठी किती खर्च करत होता?